प्रामुख्याने केशधारी शीख नागरिक बहिणी ज्या येतात त्या ठिकाणी अत्यंत चांगले आनंद सागर आहेत शेगावमध्ये, त्याप्रमाणे एक सुंदर स्थळ व्हावं, तिथे व्हीव्हीआयपी भक्त निवास व्हावं, तिथे प्रदर्शन 70 थिएटरच्या माध्यमातून व्हर्च्युअल रिअलिटी या माध्यमातून एक चांगलं व्हावं। या ठिकाणी प्रत्येक जगातला व्यक्तीला नांदेड गुरुद्वारा या भूमीचं महत्त्व काय हे कळावं, याकरता एक डेव्हलपमेंटचा प्लॅनिंग सरकारच्या मनात आहे आणि याकरता बोर्ड पाहिजे। 1956ला एक बोर्ड आहे, त्या बोर्डामध्ये त्याला जी काही तेव्हाची परिस्थितीनुसार तो बोर्ड तयार करण्यात आला होता, पण मधल्या काळामध्ये सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री भाटिया व सदबरसिंग सिंह हे शीख समाजाचे प्रतिनिधी होते, त्याची एक समिती तयार करण्यात आली होती आणि त्या समितीने काही संशोधन प्रस्तावित केले होते। मधल्या काळामध्ये या ठिकाणी हा बोर्ड बरखास्त करण्यात आला आणि या बोर्डामध्ये खऱ्या अर्थाने ज्या समितीने शिफारस केल्या होत्या त्याप्रमाणे 17 सदस्य आधी या बोर्डमध्ये होते। आता नवीन जो आम्ही 2026चा एक मजबूत अधिनियम कायदा सरकारचा प्रस्तावित आहे, त्यामध्ये 21चा बोर्ड घेण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि जे आधी 3च सदस्य त्या ठिकाणी नांदेडमधनं प्रतिनिधी निवडून यायचे, आता सरकारने 6 प्रतिनिधी नांदेडमधनं निवडून यावे असाही निर्णय घेतला। या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सर्व रिजनमधून, नागपूर रिजनमधनं 1, अमरावती रिजनमधनं 1, मराठवाडा रिजनमधनं 1, उत्तर महाराष्ट्रातनं 1, पश्चिम महाराष्ट्रातनं 1, मुंबई कोकणमधनं 1 सोबतच या ठिकाणी हा विचार सरकारने केला की शीख संसद सदस्यामधनं 1 आणि विधिमंडळातनं 1 केसधारी शीख व्यक्ती नागरिक जो निवडून येईल संसदेत आणि विधानसभेत, त्यांच्यामधून एक प्रतिनिधी असेल। समजा जर प्रतिनिधी निवडून नाही आले तर लोकल बॉडीतनं या ठिकाणी या संघस्थळावर धार्मिक भावना असलेला एक केसधारी शीख व्यक्ती याचाही निवड करता येईल। एवढंच नाही तर शीख समाजातील IPS IAS रिटायर्ड अधिकारी, डॉक्टर किंवा उच्च पदस्थ अधिकारी जे रिटायर्ड झाला आहे त्यांना केसधारी शीख नागरिकाला या ठिकाणी 2 सदस्य होता येईल आणि कलेक्टर एक त्या ठिकाणी आपले अधिकारी असतील, असा एक 21 लोकांचा बोर्ड प्रस्तावित करण्यात आला। आधी तो 17चा होता, त्यावेळेस हे 17मध्ये अशीच बॉडी होती, त्याला आम्ही वाढवलेली आहे आणि आता की अध्यक्ष उपाध्यक्ष जे निवडणार आहे, प्रस्तावित असं होतं की गव्हर्नमेंटने निवडावा, आता आम्ही ते कमी केलं आणि निवडून आलेल्या या जे बोर्ड बनेल त्या बोर्डातनं अध्यक्ष उपाध्यक्ष होईल। 2.5 वर्षाचा कार्यकाळ अध्यक्ष उपाध्यक्षाचा असेल, 5 वर्षामध्ये 2 अध्यक्ष 2 उपाध्यक्ष होतील। निवडून आलेले त्या ठिकाणी जे बोर्ड बनेल ते प्रतिनिधी करतील। यामध्ये एक महत्वाची बाब आहे की हा जो बोर्ड येईल या बोर्डाने डेव्हलपमेंट प्लॅन तयार करायचा, संपूर्ण शीख गुरुद्वारा सचखंड हा जो गुरुद्वारा आहे याचा पूर्ण प्लॅन तयार करायचा, तो सरकारसमोर मांडायचा, सरकारने विकास आराखड्याला मंजूर द्यायची, ही योजना याच्यामध्ये आहे आणि असा बोर्ड तयार करून हा कायदा सभागृहात आणण्याचा विचार आम्ही केला आहे। परंतु आता
असा जो कायदा आहे, जो आम्ही प्रस्तावित करतो आहे, या कायद्याला काही सुधारणा तखत सचखंड श्री हुजूर अफजलनगर साहिब नांदेड ही जी ट्रस्ट आहे, यांना काही सुधारणा हव्यात. त्यामुळं त्यांच्या सुधारणा ते प्रस्तावित करतील. तोपर्यंत महाराष्ट्र सरकार जो कायदा 2026चा कायदा विधिमंडळात आणणार होती, तो कायदा आता आम्ही आणणार नाही. संपूर्ण केसधारी शीख समुदाय, ज्याला कुणाला आपल्याला या कायद्यामध्ये काही सुधार सुचवायचा असेल किंवा 1956चा कायदा आहे पाहिजे की नाही पाहिजे असं सांगायचं असेल, 56च्या कायद्यात आजच्या परिस्थितीनुसार सुधार करायचा की नाही, डेव्हलपमेंट प्लॅनबद्दल काही चर्चा करायची असेल, तर याकरता एक आम्ही ॲडिशनल चीफ सेक्रेटरी महसूल, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त अशी एक आम्ही समिती तयार करू. समितीसमोर तखत सचखंड श्री हजूर अफजलनगर साहिब आणि काही मान्यवर व्यक्तींनी जे निवेदन दिले आहे, त्या सर्व निवेदनाचा विचार ही समिती करून सरकारला पुढच्या काळामध्ये जो काही म्हणणं आहे शीख समुदायाचं, ते ऐकून घेऊन ज्या शिफारसी करतील त्या शिफारसीवर आमचं सरकार पुढे काम करेल. सध्या जो कायदा सरकार आणतं आहे, तो कायदा आम्ही स्थगित करतो आहे आणि जे काही म्हणणं आहे ते पुढच्या काळात आम्ही ऐकून घेऊ, याकरता ही प्रेस होती.